नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. 6 जानेवारी 2026 वार मंगळवार आलेली आहे संकष्ट चतुर्थी. आणि जेव्हा मंगळवारी संकष्ट चतुर्थी येते तेव्हा अंगारक योग जुळून येत असतो. आणि ज्यावेळेस आपण एक अंगारक संकष्ट चतुर्थीचं व्रत करतो तर आपल्याला 21 चतुर्थी केल्याचं पुण्यफळ मिळत असतं. त्यामुळे ही अंगारकी संकष्ट चतुर्थी ही खूप महत्त्वाची मानली जाते. तर बघा, मंगळवारी येणारी जी संकष्ट चतुर्थी आहे ही वर्षातील पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी असल्याने आपल्या मनामध्ये ज्या काही मनोवांछित इच्छा आहेत, आपल्या त्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याचबरोबर आपली सर्व कामे अडलेली कामं ही पूर्ण होत असतात. जर आपण या अंगारक संकष्ट चतुर्थीचा एक उपवास केला आणि काही सेवा, काही उपाय जर आपण केले तर बघा काय असतं ना, की आज म्हणजे संकट चतुर्थीच्या दिवशी ब्रह्मांडातील मंगळ ग्रहाच्या पुण्यलहरी सहस्रपटीने पृथ्वीकडे आकर्षित होत असतात. त्यामुळे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचा उपवास करायचा आणि त्यांची सेवा उपासना आपल्याला या दिवशी आवर्जून करायची आहे. तर आता काय सेवा करायची आहे, काय उपाय करायचे आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप न करता. आणि नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, बुद्धीचे दैवत आहेत. प्रत्येक गणेश भक्तांसाठी अंगारकी संकष्ट चतुर्थी हा अतिशय आनंदाचा दिवस असतो. तर बघा, आता हा अंगारकी संकष्ट चतुर्थीचा उपवास धरायचा असतो. जर तुमच्या तब्येतीला झेपत असेल तर तुम्ही हा उपवास केला तरी चालेल, नाही झेपत तर नाही केला तरी पण चालेल. सर्वात महत्त्वाचं काय आहे की या दिवशी आपल्याला सेवा गणपती बाप्पांची करणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणून आपल्याला या दिवशी गणपती बाप्पाची सेवा करायची आहे. जर तुम्ही उपवास नाही केला, गोळ्या औषधं चालू आहेत, गरोदर महिला आहेत, जर उपवास नाही केला तर तुम्ही सेवा मात्र नक्की करा. सोबतच आपल्याला एक अतिशय प्रभावशाली असा उपाय करायचा आहे. यामुळे गणपती बाप्पा आपल्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देणार नाहीत आणि आपल्या मुलांच्या बुद्धीचा विकास होण्यासाठी आपल्याला मदत होईल. तर बघा, ज्यावेळेस आपण कुठल्याही देवाची सेवा करतो, गणपती बाप्पाची असो, स्वामींची असो किंवा इतर कुठल्याही देवांची कुठलीही सेवा करत असताना आपल्याला आपल्यामध्ये एक भाव असला पाहिजे. श्रद्धा खूप महत्त्वाची असते आणि श्रद्धेने, विश्वासाने जर आपण कुठलीही सेवा केली तर त्याचं फळ हे आपल्याला मिळत असतं आणि आपली सेवा देवापर्यंत पोहोचत असते. म्हणून आपल्याला श्रद्धेने, विश्वासाने हा जो उपाय करायचा आहे तो हा उपाय आणि ही सेवा करायची. तर प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं की आपल्या मुलांनी खूप शिकावं, खूप मोठं हवं आणि आता ही जी अभ्यासामध्ये काही रेस सुरू आहे, कॉम्पिटिशन सुरू आहे, त्यामध्ये आपल्या मुलीला कॉम्पिटिशनमध्ये टिकला पाहिजे. आपला मुलगा, आपली मुलगी आपल्या मुलीची प्रगती झाली पाहिजे. गणपती बाप्पांची यासाठी आपल्याला गणपती बाप्पाची एक अतिशय प्रभावशाली अशी सेवा आहे, ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपल्याला आता गणपती बाप्पांची अतिउच्च कोटीची सेवा जर कुठली असेल तर ती आहे गणपती अथर्वशीर्षाचं पठण. तर जर तुमची मुलं ऐकत असतील, जर ते पठण करत असतील तर गणपती अथर्वशीर्ष हे संस्कृतमध्ये आहे. जर ते ऐकत असतील, त्यांना वाचता येत असेल तर अवश्य त्यांच्याकडून या आजच्या दिवशी तरी आपल्याला गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. मुलांना, आता लहान मुलं आहेत तर त्यांना जवळ घेऊन बसा आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही म्हणा आणि त्यांना फक्त जवळ बसायला सांगा. की बघा, कधी कधी काय होतं, काही मुलं मोठी त्यांना वाचता येतात, सर्व येतं, पण त्यांना विश्वास नसतो. तर त्यांना जवळ घेऊन बसा आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही म्हणा, त्यांना फक्त जवळ बसायला सांगा. कधी कधी काय होतं की काही मोठी मुलं वाचता येतं असतं, सर्व येतं, पण त्यांना विश्वास नसतो किंवा ते ऐकत नाहीत. तर अशा वेळेस आईने काय करायचं, गणपती आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असतेच, ती मूर्ती ठेवायची, त्याच्यावर अभिषेक करायचा. दुधाने करा, पंचामृताने करा किंवा पाण्याने करू शकता. अभिषेक करत असताना आपल्याला 11 वेळेस गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आणि 11 वेळेस गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. 10 वेळेस गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आणि 11व्या वेळेस आपल्याला फलश्रुतीसह म्हणायचं. असं करून तुम्ही गणपती अथर्वशीर्षाचं पठण करत तुम्ही गणपती बाप्पावर अभिषेक करा आणि ते पाणी त्या मुलाला द्या. बघा, त्यांच्यामध्ये खूप चांगला फरक तुम्हाला दिसून येईल. त्यांचा बुद्धीचा विकास होईल, त्यांच्या वागण्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल आणि म्हणजे त्यांच्या सगळ्याच गोष्टीमध्ये प्रगती होत आहे हे तुम्हाला दिसून येईल.
अतिशय प्रभावी हा उपाय आहे, नक्की तुम्ही करून बघा. त्याचबरोबर मुलांच्या हातात तुम्ही 21 दुर्वा द्यायचे आहेत आणि गणपती अथर्वशीर्षाचं एक वेळेस पठण करायला लावायचं आहे. आपण म्हणायचं नंतर ती 21 जोडी जी आहेत, 21 दुर्वांची जोडी आहे ती गणपती बाप्पाला अर्पण करायला सांगायची आहे आणि शक्य झाल्यास गणपती बाप्पाला हळदीचा टिका लावायचा आहे. दररोज जर मुलांनी लावला तर अतिउत्तम, पण नाही शक्य झालं तर कमीत कमी या दिवशी तरी गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आणि हळदीचा टिळा गणपती बाप्पाला लावायला सांगायचा. तोच आपल्या कपाळी लावायचा आहे. अतिशय प्रभावी आहे, नक्की तुम्ही करून बघा. याचा फायदा तुम्हाला नक्की दिसून येईल. संध्याकाळी बघा 5:30च्या नंतर तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. हा उपाय म्हणजे बघा, खोबऱ्याची वाटीसोबत आपल्याला भीमसेनी कापूर आपल्याला जाळायचा आहे. पण तो कसाच जाळायचा, एक प्लेट घ्यायची आहे. सायंकाळच्या वेळेला तुम्ही हा उपाय करू शकतात. एक प्लेट घ्यायची, त्याच्यावर छोटीशी खोबऱ्याची वाटी ठेवायची आणि त्याच्यावर आपल्याला भीमसेनी कापूर ठेवायचा आहे. आता तुमच्याकडे तुम्ही कितीही ठेवू शकता, थोडासा तुकडा 2-3 तुकडे ठेवू शकता. जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे. भीमसेनी कापूर घ्या, त्या खोबऱ्याच्या वाटीवर ठेवायचं आहे आणि बघा, गणपती बाप्पांचं विघ्ननाशक मंत्र जे आहे ते आपल्याला इथे म्हणायचं आहे. आसन घेऊन देवाच्या समोर बसायचं, प्लेटमध्ये खोबरं आणि त्याच्यावर कापूर ठेवायचा, कापूर प्रज्वलित करायचा आणि नंतर आसन घेऊन देवाच्या समोर बसायचं आहे आणि नंतर ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. बघा, अतिशय प्रभावी असा विघ्ननाशक गणपती बाप्पांचा मंत्र आहे. आयुष्यातील सर्व विघ्नांचा नाश या मंत्राने होत असतो. म्हणून बघा, आपल्याला जर शारीरिक त्रास असो, मानसिक त्रास असो किंवा मुलं कुठलेही बघा, आपल्या बऱ्यापैकी मुलं जर बाहेर राहतात, शिक्षणासाठी असो, नोकरीसाठी असो किंवा आपली घरातील मुलं असो, मोठी मंडळी असो, पुरुष मंडळी जे ट्रॅव्हलिंग करत असतात, तर अशा वेळेस आईच्या मनात असो, पत्नीच्या मनात असो, एक धाकधूक असते की अशा वेळेस त्यांनी आपली मुलं सुखरूप आहेत की त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये असे वाईट विचार अगोदर येत असतात. कुणाच्याही मनात तर वाईट विचार येतात. म्हणून आपल्याला प्रत्येकाने, अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे, पण प्रत्येक तुम्ही चतुर्थीलासुद्धा सायंकाळच्या वेळेला हा मंत्र तुम्ही हा उपाय करत जा. खोबऱ्याच्या वाटीवर भीमसेनी कापूर ठेवा आणि हा मंत्र म्हणायचा आहे, ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः. जोपर्यंत तो कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी जी आहे ती बाहेर जात असते आणि गणपती बाप्पा यामुळे आपल्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देत नाहीत. जरी संकट आलं तर ते टळलं जातं, आपल्याला त्याचं ते कळत पण नाही की आपल्यावर संकट आलं होतं. तर इतका प्रभावशाली हा उपाय आहे. हा उपाय नक्की तुम्ही करून बघा. नंतर जी खोबऱ्याची वाटी उरलेली असेल ती खोबऱ्याची वाटी दुसऱ्या दिवशी निर्माल्यात टाकायची आहे. कारण बघा, त्यामुळे त्यावर आपल्या घरातील जी काही विघ्न आहे ते गेलेले असते, नकारात्मकता गेलेली असते. जी आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे ती खोबऱ्याच्या वाटीमध्ये आकर्षित केली जाते. म्हणून आपल्याला ती खोबऱ्याची वाटी दुसऱ्या दिवशी निर्माल्यात टाकून द्यायची आहे. तर असा हा अतिशय प्रभावशाली खोबऱ्याच्या वाटीचा आणि भीमसेनी कापराचा उपाय तुम्ही संध्याकाळी करा.